नमस्कार मित्रांनो, मराठी डिफेन्स चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. भारतीय हवाई दलाच्या शौर्याची आणि पराक्रमाची एक मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे, ज्याचा खुलासा खुद्द हवाई दल प्रमुखांनी केला आहे. ऑपरेशन सिंदूर या मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे तब्बल 5 फायटर जेट्स आणि 1 लष्करी विमान पाडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन सिंदूर या मोहिमेची चर्चा होती. शत्रू राष्ट्रांच्या ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते. पण आता हवाई दल प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार हे ऑपरेशन केवळ ड्रोन्सपुरते मर्यादित नव्हते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हवाई सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला भारतीय हवाई दलाने अत्यंत प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारतीय वैमानिकांनी आपले कौशल्य आणि ताकद दाखवून दिली. त्यांनी पाकिस्तानच्या 5 फायटर जेट्स आणि 1 लष्करी विमानाला अवघ्या काही मिनिटांत पाडले. ही केवळ संख्या नाही, तर भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञाना आणि वैमानिकांच्या अतुलनीय शौर्याचा पुरावा आहे. हा हल्ला पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या ताकदीवर आणि त्यांच्या तयारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे या यशाने भारतीय हवाई दलाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. तसेच या विजयामुळे संपूर्ण देशाला आपल्या हवाई दलाचा प्रचंड अभिमान वाटत आहे. या कारवाईतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की भारतीय हवाई दलाकडे कोणत्याही परिस्थितीत शत्रूला जोरदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. हे यश केवळ आपल्या सैनिकांचे नाही, तर आपल्या देशाने संरक्षण तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचेही प्रतीक आहे. भविष्यातही भारत अशा कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मित्रांनो, हवाई दलाने मिळवलेला हा विजय आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या विजयामुळे भारताच्या सामरिक ताकदीची जाणीव जगाला झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? या ऐतिहासिक विजयानंतर भारताच्या संरक्षण धोरणात आणखी काय बदल होतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या संरक्षणविषयक बातम्यांसाठी आपल्या मराठी डिफेन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.